नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव सुंदर पद्धतीने खेळून काढली. नक्कीच बॉलरचं नाव काय? नक्कीच संदीपच्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक धाव आली. परत एक धावेनंतर स्ट्राईकवरती येतील ते विशाल बच्चे. पुन्हा एकदा हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. विकेट गेली. विशालच्या स्वरूपात या ठिकाणी संघाला पहिला झटका. मंगेश शिवेकर यांना विनंती या ठिकाणी समालोचन कक्षात यायचे. मंगेश शिवेकर या ठिकाणी समालोचन कक्षात समालोचन करण्यासाठी यायचंय. पहिला गडी बाद विशालच्या स्वरूपात एक धाव संघाची. फक्त संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं या ठिकाणी शिज्जू यांनी ओपन केलेलं आहे. सलामी लावलेली जोडी होती शिज्जू आणि विशाल. यानंतर मात्र रवींद्र. विशालच्या मोबदल्या ठिकाणी संघासाठी रवींद्र बॅटिंग करेल. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं. एक धाव पळून पुढे दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होईल या ठिकाणी मात्र. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. आत्ताच्या मात्र 2 धावा. 2 धावेने वैयक्तिक खातं खोलून संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली 3 या धावसंख्येवर. पहिले षटक मार्गस्थ, उर्वरित काही चेंडू बाकी. तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षणाला दाद देतात ते सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट फाउंडेशन 11 संघाचे सर्व खेळाडू. 7 बंगलोज बीच क्रिकेट क्लब 2024 आयोजित स्पोर्ट फॉर प्लास्टिक अंतर्गत क्रिकेट सामने अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं या ठिकाणी. अफरोज शाह सर असतील, त्यांची सर्व अफरोज सरांची टीम असेल, सर्व टीमचे आम्ही आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आत्ताच्या मात्र 6 धावा. पंचांची दोन्ही बोटी आकाशाकडे. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा रवींद्र. हलकाच तटवला चेंडू. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की होईल परंतु नाही. एकच धावेवर समाधान मानलंय ते रवी आणि शिज्जू या जोडीने. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल या ठिकाणी. उंचावून टोलला चेंडू घेतोय गगनचुंबी सीमारेषा पार. षटकार 6 धावा. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरी षटक घेऊन आलाय तो गणेश करवंदे. गणेश टू रवींद्र.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरवलेली आहे 16 या धावसंख्येवरती. तितकंच चांगल्या प्रकारचं लाईव्हचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी प्रो लिंक स्पोर्ट्स मार्फत पाहायला मिळत आहे. फाईन लेगच्या क्षेत्राला चेंडू आणि या ठिकाणी मात्र वन बाउस चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा, 4 धावेने संघाच्या धावसंख्येवर. दुहेरी अंकात 20 धावसंख्या. त्याच प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल या गोलंदाजा गणेश याचा. पाहूया पुन्हा एकदा गणेश टू सामना करेल राईट हँड बॅट्समन रवी. उंचावून टोलला चेंडू, गगनचुंबी चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चेंडू जातो सी. संख्येवरती पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि आताची मात्र एकच धाव. 1 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावत आहे. मॅजिक या ठिकाणी घेऊन आलाय संघाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रे षटक अज्जू. अगोदरच्या सामन्यात मॅजिक ओव्हरचा थरार या ठिकाणी अज्जू मार्फत पाहायला मिळाला. 3 गडी बाद केले होते, केवळ 3 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा अज्जू टू रवी. तितकाच लॉंग ऑफच्या क्षेत्राला चेंडू, 1 धाव होईल. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि एकाच धावेवर रोखलंय आणि 1 धावेने संघाचं धावफलक पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 30 या धावसंख्येवर.
आज्जू मॅजिक ओव्हरचं वैशिष्ट्य म्हणजे षटकार जर मारला तर 6 धावांच्या ऐवजी 9 धावा मिळतील, चौकार जर मारला तर 4 धावांच्या ऐवजी 6 धावा मिळतील. या ठिकाणी मात्र पंचांचा एक अवांतर धावेचा इशारा. वाईट चेंडू +1 आताच्या 2 धावा. धन्यवाद पंच. आज्जू आणि आज्जूचा सामना करेल पुन्हा एकदा शिज्जूभाई. षटकार आणि चौकारांचा बादशाह या ठिकाणी. पुढील चेंडू तितकाच उंचावून टोललं चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांची बोटे दोन्ही आकाशाकडे. 6 धावा. हा पहिला षटकार म्हणजे आत्ताच्या आलेल्या 9 धावा. 9 धावेने धावफलक पुढे सरसावून 41 धावांवरती धावून पोहोचलंय. पुन्हा एकदा आज्जू सामना केला. शिज्जूभाई पुन्हा एकदा उंचावून टोललं चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांची पंच 51 धावा झालेल्या आहेत. मॅजिक ओव्हर तिसरे षटक मार्गस्थ आहे. अतिशय आक्रमक खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शिज्जू यांच्याकडनं. आज्जू टू शिज्जू आणि आता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या 61 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. सॉरी 51. 51 धावा. शिज्जू भाई टू आज्जू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या तटवला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 1 धाव पळून पूर्ण आणि थोडासा नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न. 3ही तीन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये. आताच्या 3 धावा. धावफलक जाऊन पोहोचले 54 धावा. 54 धावा. आणि या ठिकाणी मात्र स्ट्राईक वर आहे रवी. आज्जू टू रवी. आणि या ठिकाणी पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एक अवांतर धाव. मॅजिक ओव्हर. 55 धावा. 2 षटकार मारण्यात आले त्या मॅजिक ओव्हर मध्ये. म्हणजे 6-6 12 आणि ते 6 18 आणि 9 चेंडू असल्यामुळे 19 धावा आल्या त्या 2 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या चितडवला चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू मागे. 2 धावा पळून पूर्ण आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावून धावफलक जाऊन पोहोचले ते 57 धावा. तिसऱ्या मॅजिक ओव्हर मधील
शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील क्षेत्ररक्षक किरण पावकेट चेंडू मागे एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि आताची मात्र एकच धाव. 3 षटक समाप्त. 3 षटकाचे पाणी. ओके. मॅजिक ओव्हर मध्ये एकूण 29 धावा आलेल्या आहेत. 29 धावा. अतिशय महागडे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 षटक समाप्त. धावसंख्या झालेली ती 58 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथे षटक घेऊन आलाय तो संघाचा कर्णधार कुणाल शिवेकर. SRC मंगलमूर्ती लोन संघ आणि संघाचे ओनर या ठिकाणी, दोन्ही ओनर या ठिकाणी आलेले आहेत. वंश सचिन आयरकर आणि मयंक सचिन आयरकर या ठिकाणी, दोन्ही कर्णधार या ठिकाणी, लहानशे कर्णधार या ठिकाणी. थोड्या वेळापूर्वी शौर्य स्वप्नील शिवेकर संघाचे संघमालक या ठिकाणी होते. कुणालचा सामना करेल शेजूभाई. लेग साईडचा चढवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि पंतजी बोटे. मोठा फटका, गगनचुंबी फटका. पुन्हा एकदा शिजूभाई आक्रमक खेळी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर त्याच ठिकाणी. 69 धावा. पंच बॉल. चेंडू झालेले आतापर्यंत 4 चेंडू झाले. 2 चेंडू बाकी आहेत. पंच कुणाल टू शिजूभाई. हलकासा तडवला चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धाव घेताना आणि आताची मात्र एक धाव. एक धावने धावफलक पुढे सरसावतोय. 70 धावा. चौथे षटक मार्गस्थ. उर्वरित काही चेंडू बाकी. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. रवी. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल या ठिकाणी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2ही धावा पळून पूर्ण. गुड रनिंग बिट इन द विकेट. 4 षटके समाप्त. 1 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली ती 72.
पूर्ण. आत्ताची मात्र एकच धाव सर. 75 धावा. शेवटचा हाणामारीचा षटक मार्गास असताना कोणत्याही प्रकारचा चेंडू आपला सीमा रेषा बाहेर आणि पंच प्रशांत सर यांचा नो चेंडूचा इशारा. या ठिकाणी पंच सुद्धा नो चेंडू देतात आणि या ठिकाणी स्लिपला असलेले जॉन्टी सर सुद्धा नो चेंडू देतात आहे. सुधीर सॉरी गणेश टू रवी. पुन्हा एकदा उंचावून टोललं चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. मनापासून आभार. थोडा रेस्ट करा वॅन्जो ग्रुप, रेस्ट करा तुम्ही. नक्कीच या ठिकाणी बरेच प्रेक्षक या ठिकाणी मॅच सामने पाहण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचे मनापासून आभार. चालू असलेले सामने 7 बंगलोज बीच क्रिकेट क्लब 2024 स्पोर्ट फॉर प्लास्टिक अंतर्गत चालू असलेले हे एक दिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ऑफ साईड तडवला चेंडू. एक धाव पळून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होईल. शंकर डांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र या जोडीने 2ही धावा पळून पूर्ण. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 87 धावा. 88 धावांचा आव्हान, 30 चेंडू आणि 88 धावा. You can tell them. करण्यासाठी टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय.
किरण पावके याने जर सलग 3 षटकार मारले तर विशाल पवार यांच्याकडनं 201 रोख पारितोषिक असेल. आणि जर गडी बाद केला तर बल्लूभाई यांच्याकडनं 201 रोख पारितोषिक असेल या गोलंदाजासाठी. कैलास सातपुते यांना बॉल आणलेला आहे. बॉल नहीं वो दे बॉल. अरे भाई कमिटी कितना अमीर है आपको पता है ना अपना. ये चेक दे ना, याचा कॅमेरा दे, बॉल फोटो काढ. ए आशिष त्यांच्या टीमचा आहे, त्यांच्या टीमचा आहे. राजू आहे ना, राजू आहे, राजू दे, राजू दे. चांगला याच्यामध्ये इफेक्ट मध्ये काढा. ये बॉल पे अगर विकेट लेता है तो बल्लू भाई का 200 रुपया. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेले आहेत किरण पावके यांनी. कैलास वर्सेस किरण. पुन्हा एकदा उंचावून ठेवलेला चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक. 4था चेंडू सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू षटकार मारणारा आतापर्यंत या ठिकाणी आजच्या दिवसातील एकमेव खेळाडू किरण पावके. पहिल्या षटकातील उर्वरित 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा उंचावून ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा रे. एकमेव खेळाडू आतापर्यंत ए कॅटेगरी बॅट्समन किरण पावके. शेवटचा चेंडू बाकी. सामना करायला कैलास टू किरण. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होईल. 2ही धावा पळून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 बॉल आणि किरण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 32 धावा. बिनबाद 32 धावा. विशाल पवार यांनी 200 रुपये जमा करायचे या ठिकाणी. सलग 4 षटकार. 5 सॉरी. पहिले षटक समाप्त झालेले आहे. चला सामने त्वरित चालू करायचे आणि बरेच सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. अतिशय आक्रमक खेळी या ठिकाणी केली प्रेक्षक वर्ग. त्याचप्रमाणे त्यांचा स्वतः संघ SRC मंगलमूर्ती 11 संघ 5 षटकार मारले सलग. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. अशा 32 धावा या ठिकाणी किरण पावके यांनी केलेल्या आहेत. धावांचा डोंगर आहे तितकाच मोठा आहे. 88 धावां. विजयासाठी 88 धावा आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो संघाचा कर्णधार कार्तिक नवले या ठिकाणी. कार्तिक नवले सामना करण्यासाठी सज्ज आहे. इकबाल शेख राईट हँड बॅट्समन. इकबाल शेख लेफ्ट हँड बॉलर. कार्तिक नवले. पहिला चेंडू उंचावून ठेवला. चेंडू जाते
सीमा रे पोचले ते 39 धावा. आता तर नो चेंडू होता, आता 7 धावा आल्या. पुढील चेंडू कार्तिक याचा सामना करेल एक बॉल आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. संघाचा कर्णधार कुणाल शिवेकर तितक्याच आनंदात, त्याचप्रमाणे संघाचे संघमालक या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहे. SRC मंगलमूर्ती 11 संघाचे दोन्ही संघमालक. पुढील चेंडू पुन्हा तटवण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोनही धावा पळून पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट. आत्ताच्या मात्र 2 धावा, धाव फलक 2 ने पुढे सरसावत 41 धावा. सिद्धेश बोल ना. नाही ये ना आता होईल, रन झालेत चांगले यांचे, 2 वर बाकी आहेत. पुन्हा एकदा उंचावून डोलला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पंचांची बोटे आताचा निर्णय काय होता पंच? चौका होता ना. धन्यवाद पंच. आताच्या 4 धावा, धाव फलक जाऊन पुढे सरसावले ते 45 धावा. दुसरी षटक मार्गस्थ, एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होईल या ठिकाणी आणि 2ही धावा पळून पूर्ण. अतिशय आनंदाचं वातावरण SRC मंगलमूर्ती या संघामध्ये. आताच्या मात्र 2 धावा आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 47 रन्स. काय झालं? चलो 5-7 ज्या खेळाडूंना चहा प्यायच्या या ठिकाणी चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 48 धावा झालेल्या आहेत. दुसरी षटक मार्गाचा किरण पावके, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धन्यवाद गौरव शुक्ला सर. षटक समाप्त, 2 षटक समाप्त. 48.
आणि या ठिकाणी सुनील कुणालाची जागा भरून काढणे सुनील अक्षय टू सुनील पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने तटवलाय. पंच गौरव शुक्ला सर यांचा घोषित क्षेत्रात एका धावेचा इशारा. एक धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 49 या अक्षय गोपाळे सामना करेल. किरण पावके सलामीला आलेला किरण पावके आणि या ठिकाणी मात्र पंचांचा वाईट चेंडू इशारा. एक अवांतर धाव आणि एक घोषित क्षेत्रात अशा 2 धावा. जे आयोजक कमिटीचे खेळाडू आहेत बाउंड्री लाईन वरती लहान मुले आहेत. उंचावून टोलला चेंडू जातोय सीमा रेषा. मुळे 9 धावा 60 रन झाले टोटल. अरे कितना आंटी आप आता काय 50 खेळाडूंना ठेवू की नको सांगा. खेळाडू नको ठेवू आहे का नाही. हे काय लास्ट ही अभी बाकी बहुत फील्डर बाकी दोन बॉल है दोन बॉल बाकी. अक्षय सामना करेल. षटकार आणि चौकारांचा बादशाह किरण पावके. निर्धावा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर 60 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा उंचावून टोललं चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मोठा मासा. सातर षटकारच आहे. 36 धावा त्या होत्या 2 फक्त धावा पळून 38 धावांवरची खेळी गेली आहे वैयक्तिक किरण पावके यांनी. आणि किरण याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो शादाब. समर वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 34 षटक घेऊन आलो. समरचा सामना करेल सुनील. चला छोटा खेळाडू बाहेर या. पहिलाच चेंडू गगनचुंबी चेंडू जातोय सीमा रेषा पार. सहासष्ट धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा घोषित क्षेत्रात एका धावेचा इशारा. चला शादाब. समर टू शादाब.
या ठिकाणी सज्ज. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे. निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी पंचांचा एक धाव पळून पूर्ण, दोनही धाव पळून पूर्ण. या ठिकाणी व्हॉलेंटियर्स घोषित क्षेत्रात ना, घोषित क्षेत्रात एक धावेचा इशारा. 68 धावा झाली या ठिकाणी. सिक्स्टी 69 रन्स झालेत. 69 69 धावा झालेल्या आहेत. सॉरी 70 झालेल्या आहेत. सॉरी आताच्या 2 धावा आहेत. समर टू सुनील. वाईट चेंडू. नो बॉल. सॉरी पंच. आणि घोषित क्षेत्रात एक धाव. आताच्या 2 धावा. एकच. सॉरी नोचा एकच. धन्यवाद पंच. फ्री हिट. समर टू सुनील. उंचावून टोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की नाही. आणि आत्ताच्या घोषित क्षेत्रात एक आणि एक धाव पळून पूर्ण अशा 2 धावा. धाव फलक जाऊन पोहोचलोय ते 73 धावा. 73 रन्स. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बाळकृष्ण वैयक्तिक पहिले आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन आला. तर बाळकृष्ण 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू. पंचांची दोन्ही बोटे जमिनी समांतर. वाईट चेंडू. एक अवांतर धाव. 74 रन्स. 74 रन्स. पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिरावलेली आहे. उंचावून चेंडू.
80 रन झाले आहेत. 8 रनांची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उंचावून टोळवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा आवश्यकता. पुन्हा एकदा उंचावून टोळला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार.